विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज पुणे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी खरोखर माधवीताई आहेत आणि त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी आहोत आपण आज। आणि विशेष म्हणजे त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांची तपोभूमी, साधनाभूमी, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोरडा डोंगर आणि त्याच्यासाठी या जवळपास माझ्या संबंधामध्ये म्हणजे एक 6 महिन्यापासून आलेले आहेत आणि 6 महिन्यापासून हे पूर्ण महाराष्ट्र यांनी या भामचंद्र डोंगरासाठी पिंजून काढलेलं आहे। आणि हे कशा पद्धतीने ताई तुम्ही नियोजन करताय आणि विशेष म्हणजे स्वतः महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाडी स्वतः चालवत घेऊन जाणं आणि स्वतः त्या ठिकाणी बैठका घेणं कशा पद्धतीने साध्य करताय तुम्ही? रामकृष्ण हरी। सगळ्यात पहिला म्हणजे आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणतो आणि त्या संत भूमीमध्ये जर अशा पद्धतीचा अन्याय आपल्या डोळ्यादेखत जर दिसत असेल आणि आपल्याला ते कळत असून सुद्धा आपण दुर्लक्ष करणं हे सगळ्यात मोठी चूक आहे। त्यामुळे मला जेव्हा हा विषय समजला आणि मग मी ठरवलं की मधुसूदन महाराज हा लढा देत आहेत आणि महाराजांच्यावर एवढा अन्याय चालू आहे आणि महाराज अभ्यासपूर्ण हा लढा देत आहेत आणि एकटा महात्म्याचं हे काम नाही आहे, तर हे समाजात सगळ्यांचं काम आहे। मग त्याचा हिस्सा आपणही झालं पाहिजे आणि म्हणून मी ते ठरवल्यामुळं महाराज माझ्याकडनं करवून घेत होते। अर्थात महाराजांची कृपा संपादन झाली आणि मग मी त्या पद्धतीनं कार्यात उतरले। तर हा विषय फक्त पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता हा महाराष्ट्राला समजला पाहिजे, कारण तुकाराम महाराजांचं नाव हे सर्व महाराष्ट्रभर नाही, भारतात पण जगात पण घेतलं जातं। तर इतर पण सर्वांनी यात सामील झालं पाहिजे। हा लढा सोपा नाही आहे, कारण आपण राजकीय शक्तीला आपण इथं शह देतोय, त्यामुळे सर्वांचा यात सहभाग असला पाहिजे। त्यामुळे वारकरी संप्रदायापर्यंत विषय पोहोचण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि सोशल मीडिया जरी आपण म्हणत असलो की हे माध्यम सध्या प्रभावी आहे, तरी सुद्धा आता आपण ह्या टेक्निकल युगामध्ये किंवा सोशल मीडियाच्या ह्या माध्यमात जरी म्हटलं तरी माणसाला मॅन टू मॅन हे अजून सुद्धा करावं लागतं आणि हे करणं गरजेचं होतं, म्हणून ते केलं आता। आणि त्यातनं अतिशय छान अशी व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व असणारी, महाराजांच्यावर प्रेम करणारी अशी सर्व एकत्र झाल्यामुळे नक्कीच या कार्याला मला असं वाटतं एक ताकद मिळालेली आहे मोठी, महाराष्ट्र दौरा जेव्हा केलेला असताना। खरोखर तुम्ही दौरा केला, कसे अनुभव आले तुम्हाला? खूप छान, खूप छान। कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकतर दौऱ्यामध्ये असताना फक्त डिझेलचा खर्च आलेला आहे, तर जिथे जाऊ तिथं तुकाराम महाराजांचं कार्य करतोय म्हणून लोकांना कौतुक होतं आणि कौतुकानंतर आश्चर्य वाटायचं। त्यामुळे जेव्हा विषय जाणून घेतल्यानंतर वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय किंवा महाराष्ट्रातला तमाम आपण म्हणतो सर्व भक्ती संप्रदायामध्ये असणारा सर्व जो काही भाविक आहे, त्यांना असं वाटायचं की नाही, हा माझा सुद्धा विषय आहे। त्यामुळे लोकांनी हा विषय समजून घेऊन, आता कसं आहे, आंदोलनाचं स्वरूप जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येईल नक्कीच लोक यात येतील। आणि हे आंदोलन म्हणजे काही लढाईचं लाटाकाट्यांचं नाही आहे, हे विचारांची लढाई आहे। त्यामुळे नक्कीच आपला सर्व भाविक यामध्ये येणार याची एक आशा आहे। 10 मार्चला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होणार आहे, ते कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे आपलं? आंदोलनाचं सध्या सुरुवातीचं स्वरूप तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आपण आवाहन केलेलं आहे। लोकांना ज्या पद्धतीनं वाटेल तशा पद्धतीनं ते त्यांच्या वेळेनुसार येतील आणि जोपर्यंत मधुसूदन महाराज यांनी सांगितलेलं आहे की मागण्या पूर्ण होत नाही तोवर आपण आझाद मैदानातनं हलायचं नाही, त्यामुळे तोपर्यंत आझाद मैदानातनं आपण हलणार नाही हे निश्चित आहे। आणि तयारी असं म्हटलं तर आपल्यासोबत भरपूर छान ताकदीची संघटना जोडलेल्या आहेत आणि सर्व संघटनात्मक हे कार्य चालू असल्यामुळं यात कोणी एकट्याचं असं मी सांगणं की हे असं केलेलं आहे पेक्षा संघटनात्मक सगळ्यांनी ती जुळणी केलेली आहे। जोपर्यंत महाराज म्हणतात त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर तिथून हलायचं नाही, हा निश्चय आहे। आणि मला असं वाटतं यामध्ये वारकरी संप्रदाय पूर्ण ताकदीनं सरकारपुढे हा विषय मांडेल आणि कीर्तनकार मंडळी असतील, वारकरी संप्रदाय असेल, तर त्यांनी आता जरी ज्यांच्यापर्यंत विषय पोहोचला नसेल तरी सुद्धा आता सोशल मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि आवाहन आता वैयक्तिक पण एकमेकांच्या माध्यमातून हे व्हिडिओ जात आहेत। तर वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदायामधले सगळ्यांनी आणि सामाजिक चळवळी ज्या सगळ्या आपण म्हणतो ज्ञानोबा तुकोबांना मानणारा सर्व जो वर्ग आहे आपला,
तर त्या सर्वांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्यानं त्यानं या कार्यामध्ये सहभाग घ्यावा. खरोखर आता ताईंनी सांगितलेलं आहे की जे आझाद मैदान या ठिकाणी सर्वांनी येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आंदोलनासाठी सहकार्य करावे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा भामचंद्र डोंगर असेल, हे एकल्याचा खेळ नाही कुणाचा, कारण का हे सर्व वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी सर्वांनी या ठिकाणी सहभागी होणं गरजेचं आहे. विकास नावालय, बालासाहेब फपाळ, पुणे.